नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही सुद्धा दररोज केळी खात असाल आणि तुमच्या घरीसुद्धा अधूनमधून केळी खाल्ली जात असतील तर ही माहिती तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. आपल्याला केळी हे एक अगदी साधं फळ वाटतं, तरीसुद्धा त्यात अनेक अंतर्दृष्टी देणारे रहस्य दडलेले आहेत. लोक अनेकदा केळी फक्त ऊर्जा वाढवणारं फळ असं समजून खात असतात. योग्य वेळ, प्रमाण आणि पद्धत जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. बऱ्याच लोकांना फक्त एवढंच माहीत आहे की केळी शक्ती देतात आणि त्याने पोट भरतं, पण त्यांची खरी कहाणी यापेक्षा खूप मोठी आहे. काही जण सकाळी उठल्याबरोबर केळी खातात, काही जण जिमच्या आधी किंवा नंतर, तर काही जण रात्री दुधासोबत केळी खातात. काही लोक दररोज अनेक केळी खाण्यास सुरुवात करतात या विश्वासाने की त्यामुळे त्यांचं शरीर लवकर मजबूत होईल. पण केळीचा परिणाम हा प्रत्येक व्यक्तीसाठी सारखा असेलच असं अजिबात नाही आहे. त्याचा परिणाम सर्व ऋतूंमध्ये सारखाच असतो का आणि सर्व वयोगटातील लोकांवर त्याचा सारखाच परिणाम होतो का हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण एकच गोष्ट एका व्यक्तीसाठी फायदेशीर असू शकते आणि दुसऱ्यासाठी तीच गोष्ट समस्या निर्माण करू शकते. म्हणूनच कोणतीही गोष्ट न समजता खाणं नेहमीच योग्य नसतं. आज आपण केळीबद्दल अगदी सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत, जेणेकरून कोणीही त्यांना योग्यरित्या समजू शकेल आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचा प्रभावीपणे वापरही करू शकेल. आपण हे देखील शिकणार आहोत की केळी शरीरामध्ये नक्की काय परिणाम करतात, पोटावर त्यांचे काय परिणाम होतात आणि मेंदू, हृदय, नसा व स्नायूंवरती त्यांचा कसा प्रभाव पडतो. तसेच कोणी सावधगिरीने केळी खाल्ली पाहिजेत याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ सर्वात अगोदर बघू शकता. आता सर्वप्रथम हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की केळी हे काही सामान्य फळ नाही आहे. ते केवळ भूक भागवणारं फळ नाही आहे, तर शरीराला ते त्वरित ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वे देखील पुरवतं. म्हणूनच लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती, व्यायामशाळेत जाणारे आणि कठोर परिश्रम करणारे लोक यांच्या आहारामध्ये त्याचा समावेश करतात. जेव्हा एखादी व्यक्ती खूप थकते किंवा थकलेली असते किंवा तिला त्वरित काहीतरी हवं असतं, ऊर्जा हवी असते, तेव्हा ती अनेकदा केळ्यांकडे वळते. कारण त्यात असे घटक असतात जे त्वरित ऊर्जा देण्यास मदत करतात. यामुळेच डॉक्टर कधीकधी अशक्तपणाच्या किंवा आजारातून बरे होण्याच्या काळात केळी खाण्याचा सल्ला देतात, पण प्रत्येकासाठी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये नाही. केळीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी आपल्याला करावी लागत नाही. फक्त सोलून घ्यायची आणि खायची. तथापि ती खाण्यास सोपी आहेत. याचा अर्थ असा नाही की ती कधीही कोणत्याही प्रमाणामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये खाल्ली जाऊ शकतात. केळीमध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन B6 आणि नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. म्हणूनच खेळाडूसुद्धा खेळण्यापूर्वी किंवा खेळानंतर त्वरित आराम मिळावा म्हणून केळी खातात. तथापि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की नैसर्गिक साखरेचा देखील शरीरावरती परिणाम हा होत असतो. म्हणून तिचं सेवन मर्यादित प्रमाणामध्ये आपल्याकडून केलं गेलं पाहिजे. अनेक घरांमध्ये मुलांनासुद्धा केळी दिली जातात, कारण त्यांना वाटतं की त्यामुळे त्यांची ऊर्जा वाढेल आणि त्यांची एकाग्रता सुधारेल. मोठ्यांनाही केळी दिली जातात कारण त्यांना वाटतं की ती मऊ आणि खायला अगदी सोपी असतात. हे कधीकधी खरंही आहे, परंतु त्या व्यक्तीच्या पोटाचे आरोग्य आणि त्यांना काही गंभीर आरोग्य समस्या आहेत का हे तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे. एका परिस्थितीचा विचार करा. एक व्यक्ती घाईत आहे आणि नाश्ता न करता 2 केळी खाते. त्यांना वाटतं की त्यांनी चांगलं काम केलं आहे, पण जर त्यांना आधीपासूनच गॅस किंवा पचनाच्या समस्या असतील तर तीच केळी त्यांच्यासाठी त्रासदायकही ठरू शकते. या उलट जी व्यक्ती खूप मेहनत करते आणि जिला त्वरित ऊर्जेची गरज असते, तिला योग्य वेळी केळी खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. तथापि खाल्लेल्या केळ्याचं प्रमाण आणि प्रकार हे देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे की सर्व केळी ही सारखी नसतात. कच्च्या केळ्यांचे वेगवेगळे परिणाम होत असतात. यामुळे अनेक लोक दावा करतात की केळी त्यांना मानवत नाही,
पण खरं तर हे चुकीच्या प्रकारची केळी खात असतात. हवामानाचा देखील केळ्यांवरती परिणाम होतो. उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये शरीराची प्रतिक्रिया ही वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती अधिक सक्रिय असेल तर तिच्यावर होणारा परिणाम हा वेगळा असतो आणि दिवसभर बसून राहणाऱ्या व्यक्तीवर होणारा परिणाम हा सुद्धा वेगळा असेल. अनेक लोक आपली भूक नियंत्रित करण्यासाठी केळी खातात, पण हे नेहमीच खरं नसतं. जर एखादी व्यक्ती कमी हालचाल करत असेल आणि जास्त केळी खात असेल तर त्यामुळे तिचं वजन वाढण्यास मदत होऊ शकते. आता आपण पचनाबद्दल बोलूया, कारण याच बाबतीत सर्वात जास्त गोंधळ निर्माण होतो. काही जण म्हणतात की केळ्यांमध्ये बद्धकोष्ठता होते, तर काही जण म्हणतात की ते पोट स्वच्छ करतात. वास्तविक पाहता हे सर्व व्यक्तीच्या शरीरावरती आणि केळ्याच्या स्थितीवरती अवलंबून असतं. जर केळी योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी खाल्ली तर बऱ्याच लोकांना बरं वाटतं. तथापि चुकीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यास गॅस आणि जडपणा येऊ शकतो. बरेच लोक दुधासोबत केळी खातात आणि त्यांना शक्तिवर्धक मानतात. हे काहींना मानवतं, परंतु इतरांना गॅस आणि सुस्तीचा अनुभव येऊ शकतो. आता आणखी एक गोष्ट समजून घेऊया. बरेच लोक केळी खाल्ल्यानंतर लगेच बसतात आणि नंतर पोट जड झाल्याची तक्रार करतात. तथापि काही लोक केळी खाल्ल्यानंतर थोडंसं फिरतात आणि त्यांना कोणताही त्रास जाणवत नाही. याचा अर्थ असा की ज्यांच्या जेवणानंतरच्या सवयी देखील खूप महत्त्वाच्या असतात. आता वजनाबद्दल बोलूया. बरेचसे लोक असं विचारतात की केळी खाल्ल्यामुळे वजन वाढतं का? सत्य गोष्ट ही आहे की केवळ केळ्यांमुळे वजन वाढत नाही, तर तुमची संपूर्ण जीवनशैली यासाठी जबाबदार असते. जर एखादी व्यक्ती खूप जास्त खात असेल आणि खूप कमी व्यायाम करत असेल तर केळ्यांमध्ये वजन वाढू शकतं. तथापि जर कोणी अशक्त असेल आणि त्याला ऊर्जेची गरज असेल तर केळी फायदेशीर ठरू शकतात. आता आपण योग्य वेळेबद्दल बोलूया. सकाळी रिकाम्या पोटी केळी खाणं काही लोकांना मानवतं, परंतु काही लोकांना त्यामुळे गॅस किंवा छातीमध्ये जळजळ होऊ शकते. म्हणूनच आपलं शरीर समजून घेणं महत्त्वाचं आहे. दिवसा केळी खाणं अनेक लोकांसाठी, विशेषतः जे सक्रिय आहेत त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. तथापि रात्री केळी खाल्ल्याने काही लोकांमध्ये कफ आणि जडपणा वाढू शकतो. आता आपण प्रमाणाबद्दल बोलूया. बऱ्याच लोकांना वाटतं की जास्त केळी खाणं हे अधिक फायदेशीर ठरेल, पण हे खरं नाही आहे. बऱ्याच लोकांसाठी 1 किंवा 2 केळी ठीक आहेत, परंतु त्यापेक्षा जास्त खाल्ल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आपण वळतोय. कोणी सावधगिरीने केळी खावीत. सर्वप्रथम मधुमेही लोकांनी, कारण त्यात नैसर्गिक साखर असते. दुसरं, ज्यांना किडनीचा त्रास आहे, कारण त्यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. तिसरं, ज्यांना गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास आहे. चौथं, ज्यांना वारंवार सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होतो. केळी खाणं त्यांनी टाळावं. विशेषतः रात्री 5वी जे लोक आहेत ज्यांना केळ्यांची ॲलर्जी आहे. शेवटी हे समजून घ्या की केळी पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नाही आहेत. हे तुमच्या गरजा, शरीर आणि सवयींवरती अवलंबून असतं. जर तुम्ही केळी योग्य वेळी, योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने खाल्ली तर ती खूप फायदेशीर ठरू शकतात. तथापि जर ती तुम्ही माहितीशिवाय खाल्ली तर हेच फळ समस्या निर्माण करू शकतं. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघितला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.